राम राम मंडळी, आलो का नाही विद्यार्थ्यांमध्ये? खरं तर विद्यार्थी आपल्याला लय जवळचा वाटतोय बघा. कारण काय माहितीये का, लय अडचणी असतात हो सामान्य माणसाच्या. आणि सामान्य माणसाच्या घरातनं विद्यार्थी कसा बसा आपण शिकत शहरापर्यंत येतो. आणि ही सगळी मंडळी येते का नाही विद्यार्थी, ही सगळी ग्रामीण भागात आले. ते आला ते का नाही? तुम्ही ग्रामीण भागात आलाय का? ग्रामीण भागात आलाय म्हणताय, तर का ग्रामीण भागातलं वातावरण कसं आहे आता? सध्याच्या काळात जर विचार करायला गेलं तर ग्रामीण भागात अशी दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे की खायला नाही प्यायला नाही. अशा परिस्थितीत कोणतरी पुढाकार घेऊन, म्हणजे एकंदरीत बाजू सरकारनंच पुढाकार घेतला पाहिजे. वेदनेला अंत नाही, शासनाला मात्र खंत नाही, अशी भूमिका सरकारची झालेली आहे. प्यायला पाणी नाही हे दुष्काळ मानवनिर्मित दुष्काळ आहे. तो दुष्काळ जरी मानवनिर्मित असला तरी त्यातून सोल्युशन करणं हे मानवाचं काम आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामं करणं, त्यातून पॉझिटिव्ह विचार करून आपण आपला उदरनिर्वाह भागवणं. त्याच्यामध्ये राशनला तर आहेच ना, भरपूर आहे. कोण म्हटलं राशनला नाही? अजून 10 वर्ष पुरवला असा अन्नसाठा आहे आपल्याकडं. काँग्रेसने चालू केलेली राशन जी आहे, राशन योजना गावात सर्वसामान्यांना मिळणारी, ती बंद करण्याचं काम भाजप करते. हे काय त्यांना माहित नसेल कदाचित. काही जणांनी सांगितलं की 10 वर्ष अन्नसाठा पुरेल, ह्या सगळ्या गोष्टी पुरेल. कदाचित सरकारनं त्याच्या उपाययोजना केल्याही असतील. मात्र आता एक पाठीमागची बातमी आहे की दुष्काळ निवारणासाठी जो लागणारा निधी आहे तो सरकारने स्वतःच्या जाहिरातीवर आणि प्रचारावरती खर्च केलाय. मग इथं शेतकऱ्यांची जी जनावरं आहेत त्यांचा विचार कोण करेल? काँग्रेसनं तरी गरिबी हटवण्यासाठी खूप काही कार्यक्रम हाती घेतले. माझ्या मते बीजेपी सरकार हे फक्त जाहिरातींचं सरकार आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या काळात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली 72,000 कोटीची कर्जमाफी एका झटक्यात केली. पण भाजप सरकारनं फक्त घुमजाव केला. जे सरकारच्या योजना आलेल्या आहेत त्या कितपत आपण स्वतःपर्यंत पोहोचून घेऊ शकतो, त्या अधिकाऱ्याकडून आपण तशा आपल्यापर्यंत पोहोचून घेणे आपलं कर्तव्य आहे. त्या शेतकऱ्याला विचारा, जेव्हा मोदी सरकार जेव्हा 8 वर्षाखाली गॅसचा भाव 400 रुपये होता, आता 900 रुपये. अरे जेव्हा अधिकारी लोकांना 900 रुपये परवडतो, अरे पण जेव्हा खेडेगावातल्या लोकांना 900 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना भेटत नाही. 900 रुपयाला जो गॅस झाला तर या सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 100 रुपयाला ग्रामीण भागातल्या प्रत्येक महिलेसाठी 100 रुपयाला गॅस उपलब्ध करून दिला. सरकारने मराठा समाजाला अर्धी फीस माफ केली, ती देखील वचनपूर्ती झाली नाही. मिळाली का फीस? मिळाली. फीस कोणालाही मिळाली नाही. आम्ही प्रत्येक महाविद्यालयाला विचारपूस केली, विद्यापीठातल्या प्रत्येक डिपार्टमेंटला केली, कोणालाही फीस मिळाली नाही. हे सरकार जुमलेबाज सरकार आहे. हे लोकशाहीचं सरकार नाही, ठोकशाहीचं सरकार आहे. आताची अशी स्थिती की त्यांनी एका हाताने दिलं आणि एका हाताने काढून घेतलंय. म्हणजे आता त्यांनी दुष्काळग्रस्त सदृश भागातील विद्यार्थ्यांची फीस माफी केली, परंतु त्यावर अटी इतक्या टाकल्यात की तो विद्यार्थी कोणतीही शिष्यवृत्ती घेत नसेल तर त्याची परीक्षा फीस माफ होईल. कोणताच भत्ता विद्यार्थ्यांना टायमावर न मिळाल्यामध्ये विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. घरचे लोक पैसे पाठवत नाही. जे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातले स्कॉलरशिपच्या याच्यावर असतात आणि स्कॉलरशिपच जर वेळेवर भेटले नाही तर विद्यार्थी जीवन कसं जगणार आहे? शिक्षक फी आणि आपली फेलोशिप म्हणून ती अजूनही भेटली नाही. 2014 परीक्षा फी सुद्धा माफ होऊनही अजूनही ती परीक्षा फी आम्हाला भेटली नाही. ती विद्यापीठाकडेच जमा आहे. घटना विरोधी सरकार आहे. धर्मामध्ये जातीमध्ये हे सरकार भांडण लावत आहे आणि सत्तेची खुर्ची प्रबळ करण्याचं काम हे सरकार करत आहे. देशातील आपण महत्वाच्या ज्या संस्था पाहिल्या, न्यायालयीन संस्था असो किंवा सीबीआय सारख्या संस्था असो, त्याच्यात होणारा इंटरफेअर हा कुठेतरी चुकीचा वाटतोय. देशातली कुठेतरी सत्ता वेगळ्या बाजूला घेऊन चालली का काय, असं आमच्या युवकाला मत पडलंय आज सध्याच्या काळात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन राजीनामे द्यावे लागतात. हे तुमच्या सरकारमध्ये सध्याच्या काँग्रेसचा भ्रम जर असा तर 4 न्यायाधीश बाहेर येऊन, देशाच्या इतिहासात कधीच असं झालं नाही, ते 4 न्यायाधीश बाहेर येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसते. राफेलच्या किमती अवाढव्य वाढल्यात आणि त्याच्या टेस्ट होतात. कमीत कमी 5 ते 6 टेस्ट होतात. त्या भारतात कुठं होतात? माझ्या मित्रांनी मला याची सविस्तर माहिती द्यावी. ज्यावेळेस आपण एखादी सायकल विकत घेतो किंवा एखादी मोटरसायकल विकत घेतो त्यावेळेस त्या मोटरसायकलला काय काय सुविधा आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. एखादी जर सायकल घेत असेल तर त्या सायकलला जर सीट नसेल तर त्या सायकलचा उपयोग काय, हा तो प्रश्न आहे. सुरक्षेच्या संदर्भातल्या ज्या काही क्षेपणास्त्रांचे अंतर आहेत, त्यांची मारा आहेत, नक्कीच तुम्ही सांगू नका, त्यात हरकत नाही, कारण तो देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातला मुद्दा आहे. मात्र त्याची किंमत का वाढली याचं कारण स्पष्टीकरण मोदींना द्यायला हवं. कारण राफेलमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा राफेलमध्ये नरेंद्र मोदींनी केलेला आहे. जे कंपनी अस्तित्वातच नाही त्या कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता, म्हणजे हे दिवाळखोरी नाही तर काय? फ्रान्सच्या अध्यक्षांनी फ्रान्सच्या ओलांदांनी सांगितलं की याच्यामध्ये सर्वस्वी निर्णय नरेंद्र मोदींनी जे सांगितलं गेलं की याच्यामध्ये रिलायन्सला ती परमिशन देण्यात यावी की त्यांना टेंडर देण्याची. मग ह्यांनी ज्या अर्थी सांगितलं की चौकीदार चोर आहे, तर दुसऱ्या अर्थी नरेंद्र मोदींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला पाहिजे की मी चोर नाहीये. मग ते का घेत नाहीयेत प्रेस कॉन्फरन्स, असं आमचं मत आहे.
राफेल बद्दल बोलत असताना जेव्हा आम्ही मोदींवर टीका करत असतो त्यावेळेस आम्हाला कुठेतरी खंत वाटली पाहिजे. युपीए सरकारच्या काळात 30% असलेला ऑफसेट कर जेव्हा मोदी सरकार 50% पर्यंत नेऊन ठेवतं ना, त्यावेळेस आम्हाला कुठेतरी आमचा भारत महासत्तेकडे वाटचाल करतोय याकडे आम्ही दूरदृष्टीनं पाहिलं पाहिजे. मोदी सरकारने जी बेटी बचाव बेटी पढाओ योजना सुरू केली त्याच्यावर अर्धा 50% खर्च जाहिरातीवरती केला. तोच जर खर्च मुलींच्या अकाउंटला दिला असता तर मुलींचं चांगलं झालं असतं ना. की भाजप सरकारनं राज्यामध्ये आर्थिक मदत केली आहे. महाराष्ट्राला सगळ्यात जास्त आर्थिक मदत केली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. गुजरात असो कर्नाटक असो, मुळात हे आर्थिक मदताचे निकष त्यांनी काल दाखवलेत. पण हे चुनावी जुमले आहेत. हे चुनावी जुमले आज तुम्ही का करतात, हे अगोदर का करण्यात आलं नाही? सरकारने गाईला वाचवा आणि बाईला नाचवा हे जे धोरण सुरू केलं याच्यावरही लक्ष द्यायला हवं. आणि कालच जालन्याला एक मॅटर झालं की भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्या कुटुंबाला मारहाण केली. यांच्याच राज्यात जर शेतकरी सुरक्षित नाहीत तर याच्यावरही आपण लक्ष द्यायला हवं. डान्स बार सरकारने बंद केले, चालू नाही केलेत, बंद केले त्याच्यावर बंदी घातली आहे. आणि दुसरा निर्णय हा सरकारचा नसून हा निर्णय कोर्टाचा आहे. कोर्टाचा निर्णय, याच्यामध्ये सरकारचा कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप नाहीये. आता इलेक्शन येणार आहे इथं आणि इलेक्शन म्हटल्यानंतर काय नाही, सगळेच सामान्य माणूस हा मतदार राजा होणार आहे. आणि याच सामान्य माणसाचे प्रश्न जाणून घ्यायला मी आता तुमच्या गावात यायला लागलोय. आता मी थेट तुमच्या गावात येतोय कारण मी सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेण्यासाठीच साम टीव्हीने मला तुमच्याकडे पाठवलं. आलोच तुमच्या गावात मी. चला.